तर नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशीच्या 5 टॉप जाती याविषयी मी माहिती देणार आहे। तर चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी आणि शेतकऱ्याच्या फायद्याच्या गोष्टी आपल्या YouTube चॅनलवर मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपला पहिला वाण आहे धनदेव। मायकोचा हा धनदेव खूप चांगला वाण आहे। बागायती एरियामध्ये किंवा कोरड एरियामध्ये सुद्धा चालतो। आणि शेतकरी मित्रांनो, याचं जे बोंडाचं वजन आहे 5 ते 7 ग्राम इतकं वजन याचं भरतं। आणि हा वाण वाढीला खूप आहे, म्हणजे वाढ इतकी होती का डोक्यात कितीची वाढ होत असते। आणि याचं जे ॲव्हरेज आहे याचं जे ॲव्हरेज आहे 12 ते 15 क्विंटल इतकं हे ॲव्हरेज होत असतं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही धनदेव हे वाण लावा, जेणेकरून खूप चांगलं आहे। आणि तुम्हाला जरा बिवड करायचं असलं कांदा किंवा गहू, तर हा पटकन येऊन। दुसरा वाण आहे US 7067। हे वाण खूप चांगला आहे आणि याला लाग खूप दाट असतो, जेणेकरून याची कैरी जरा बारीक असते, परंतु हे दाट असतं आणि हे वेचायला खूप म्हणजे चांगलं असतं। मजुराला पहिली पसंत वेचण्यासाठी EPCची असते आणि शेतकरी सुद्धा हे लावत असतो, जेणेकरून याचं उत्पन्न 15 ते 16 क्विंटल जास्त आणखी। पण तुमची मशागत तुम्हाला पहिले सांगितलं की तुम्ही जसं खर्च करशाल तुमचं नियोजन तसं राहील, त्याच्या म्हणजे तसं तुमचं हे ॲव्हरेज भेटेल। परंतु हे याचाला आणि याचा लाग खूप चांगला असतो आणि त्याच्यामुळं ही पसंती शेतकऱ्याची जास्त असते। आणि शेतकरी मित्रांनो, तर 08 हा वाण खूप चांगला आहे। ह्यो पण बागायती वाण आहे। हा डफाळणारा वाण आहे। याच्यावर थ्रिप्स मावा तुकडे कमी येतात। आणि हा सुद्धा तुम्ही तुमच्या जे आपल्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा राहून द्या, जेणेकरून तुम्हाला हा सुद्धा वाण तशाच प्रकारे काम करतो, चांगला आहे। आणि हा तुम्ही वाण सुद्धा राहून द्या। त्यानंतर प्रभात शीटचं सुपर क्वाट हे सुद्धा चांगलं वाण आहे मित्रांनो, जाड कैरी आहे। आणि याची बागायती वाण आहे। आणि हा तुम्ही लावलं जरा ना, तर तुमचं जे कपाशीचं उत्पन्न आहे खूप चांगल्या प्रकारे येईल। याला रोग कमी येतात आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्ही वाण तुमच्या लिस्टमध्ये राहून द्या। 99 हा वाण तुमच्या लिस्टमध्ये राहून द्या, जेणेकरून हा वाण सुद्धा चांगला आहे। आणि याचं बागायती वाण आहे, याला बागायती वाण आहे, वाढतो खूप। आणि याला लवकर येणारं वाण असल्यामुळे तुम्ही हा बी सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये राहून द्या, जेणेकरून तुम्हाला कमी याच्यात कसं म्हणजे लवकर मोकळं होईल। त्यानंतर कबड्डी आहे। कबड्डी ही तुळशी कंपनीची खूप चांगली आहे, याचाला खूप चांगली आहे। पण थोडा जो लाग आहे थोडा पातळ आहे, जेणेकरून तुम्ही याला तुडतुडी या लवकर येत नाही। हे पण चांगला वाण आहे, जेणेकरून तुम्ही हा पण तुमच्या लिस्टमध्ये राहून द्या। आणि तुळशी कंपनीचा पंगा हा सुद्धा एक चांगला वाण आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये राहून द्या, जेणेकरून तो पण सुद्धा 14 ते 15 क्विंटल ॲव्हरेज देणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या 5 ते 7 आपण जाती सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुमच्या लिस्टमध्ये हा विषय नक्की राहून द्या, जेणेकरून दुकानामध्ये गेल्यावर तुमच्या कोणत्याही गडबड होणार नाही किंवा दुकानदाराच्या पसंतीचे तुम्ही वाण घेताय। दुकानदाराला तुम्हाला बळजबरी देत असतो किंवा त्यांना कंपनीना बळजबरी टाकेला असतात, जेणेकरून तुम्ही ह्या ज्या पिशव्या मी सांगितल्या आहे लिहून द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तुम्हाला अडीअडचण किंवा तुम्हाला दुकानदाराकडून फसवणूक होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।